काय तरी नानोडकर कलंगुटकर नानोडकर दिल्लीसून रे श्रीदेवी शांतवली नमस्कार करून श्रीदेव बाबरेश्वर आठवण करून स्वयं पत्रकारांचे स्वागत करता आजचे हे पत्रकार परिषद श्री मारुती कुर्डीकर शिष्य परिवार संमेलन आयोजित केले आसा 26 ऑक्टोबर श्री रामेश्वर देवस्थान माझ्या बरोबर आमचे सचिव सदानंद नार्वेकर, मुख्यार श्री चंद्रकांत सोडणकर, उपाध्यक्ष विश्वनाथ नानोडकर, श्री रामेश्वर देवस्थानचे अध्यक्ष राजाराम किरणकर, तसेच श्री मारुती कुर्डीकर शिष्य परिवाराचे अध्यक्ष श्री गोरख राजाराम मांद्रेकर, सचिव प्रेमानंद आमोणकर आणि सहसचिव विदेशचारी बसले असतात आणि उपखजिनदार विठ्ठलदास नागवेकर असतात. आता या संमेलनाबद्दल विशेष माहिती आमचे मारुती कुर्डीकर शिष्य परिवार अध्यक्ष श्री गोरख देतले. पंडित मारुती कुर्डीकर शिष्य परिवार गोवा आणि शांतादुर्गा संस्थान कळमूट गोवा तसेच जांभळेश्वर देवस्थान कळमूट आणि कला आणि संस्कृती संचालनालय पणजी गोवा यांच्या संयुक्त विद्यमानान दिनांक 26 ऑक्टोबर 2025 या दिसा जांभळेश्वर देवस्थान गावरावाडा कळमूटच्या सभागृहात 17वें संगीत संमेलन संपन्न जावपाचें आसा. पंडित मारुती कुर्डीकर स्मरणार्थ हे संमेलन 26 ऑक्टोबर सकाळी 9:30 ते रात्र 8 पर्यंत जांभळेश्वर देवस्थान सभागृहात जातले. या उद्घाटनच्या कार्यक्रमात गोय राज्याचे कला आणि सांस्कृतिक मंत्री माननीय डॉक्टर रमेश तवडकर आसतले. तसेच आमचे स्थानिक आमदार मायकल बाब लोबो, या पंचायतीचे सरपंच श्री जोसेफ सिक्वेरा, पंच मेंबर प्रसाद शिरोडकर, पंच मेंबर सुनीता मयेकर आणि पंच मेंबर सावियो गोन्साल्वीस, तसेच कला क्षेत्रातले एक व्हडले तबला वादक सूर्या शेटये आणि देवस्थानचे अध्यक्ष राजाराम पिरणकर, पांडुरंग मटकर आणि इतर सगळे पदाधिकारी या वेळार उद्घाटनच्या वेळार आसतले. या उद्घाटनच्या खास कार्यक्रमात आमचे याच गावचे कळमूटचे ज्यांनी अनेक वर्षां कला साधना आणि सेवा या संपूर्ण कळमूट मतदारसंघातील अनेक देवस्थानां आणि इतर ठिकाणी बरे असे कार्य संगीताचे केल्ले आसा. ते आसा आमचे मोहन दत्ताराम शिरोडकर, तसेच दत्ताराम हरजी केरकर, मागीर संजीवन कृष्णा वेंगुर्लेकर, मोहन पार्शेकर, भानुदास आसगांवकर असे 5 सत्कार मूर्ती तांचो सत्कार जातलो या वेळार. आणि आमच्या संस्थेचे माजी अध्यक्ष ज्यांनी खूप वर्सां काम केल्लें आसा असे मान्य विठ्ठलदास नागवेकर यांच्या 6 जाणांचो हांगा सत्कार जावपाचो आसा. मित्रांनो, या वेळार स्थानिक कलाकारांक आमी वाव दिल्लो आसा. कला अकादमीच्या भजन स्पर्धेतील विजेते ते ज्यांनी भजन स्पर्धेत पारितोषिक मेळलेले आसा असे शांतादुर्गा जांभळेश्वर बाल भजनी मंडळ कळमूट यांची 9:30 सुरुवात जातली भजनाक. ताज्या उपरांत याच गावचे तबला वादक जे बरे शिकतात कला अकादमी कॉलेज ऑफ म्युझिकान असे शिकपी भुरगे ईशान राजेश कांदोळकर, सिद्धांत साकळकर, निखिल मालाबारी यांचे तबला वादन जातले. आणि ताज्या उपरांत गोयचे असे नामनेचे कलाकार सबंद दीस एक इंटरनॅशनल असो कलाकार पंडित ओजस आदिया म्हणून ते खास आकर्षण असं तबला वादन आसा. मागीर श्रीजा पट्टे एक उत्कृष्ट गायिका, मागीर शौर्य सामंत तबला वादन, मागीर अश्विनी धारगळकर मूळ धारगळची पण मुंबई रावता उत्कृष्ट गायिका, शास्त्रीय राष्ट्रीय पदाचेर मोठे पखवाज वादन करपी श्री कृष्णा साळुंखे आणि त्याच्याबरोबर म्हापशाचो आमचे भुरगो किशोर तेली यांचे पखवाज वादन जावपाचे आसा.
सतार वादन जातले नंदिनी च्यारी, वंदना सावंत, अर्चना नाईक अशा तरेचे असो हो कार्यक्रम आसा. संपूर्ण दीस हांगा ह्या परिसरात आमच्या जांभळेश्वर देवस्थानात जातले. पंडित मारुती कुर्डीकर शिष्य परिवार पंडिताचे हे आयोजन करता. आमचे कडेन आयले ते श्री शांतादुर्गा संस्थान कळंगूट आनी आमकां व्हडली खोशी दिसली की आमचो सहभाग हे हांगा कळंगुटी गांवांत जाता. कळंगूट म्हणल्यार आज एक चित्र वेगळें गेल्लें आहा, म्हणजे ट्युरिस्ट स्पॉट, ट्युरिस्ट प्लेस. कोणाक कितें कितें दिसता, कोणाक दर्या दिसता, कोणाक नायट लायफ दिसता, कोणाक कितें कितें दिसता. बट कळंगूट ही खरें एक देवभूमी. कळंगूट ही श्री क्षेत्र कळंगूट म्हणून आदी नांव उरपाक येयल्ली अशी एक कळंगूट गांव. हांगा श्री बाबरेश्वर देवस्थान, तेजे कडेन आमची गांवची स्मशान भूमी आसा. ताचो समुद्र किनारो हे पवित्र तीर्थस्थान म्हणून गेली शेकडो वर्सां काळांपासून नांव उरपाक येयल्लें. थंय सोमवती अमावास्या हो व्हडलो कार्यक्रम आमच्या भुरग्यापणाचेर जात्रा कशी व्हडली खाजे बिये थंय भरताले. आज तें चित्र हांगा ना. कांय कळना कित्याक लागून तर. पण जी पळय परंपरा आसा, एक देवभूमीपण आसा, किंवा संगीत म्हणा, आदर धार्मीक कार्यक्रम म्हणा, धार्मीक वृत्ती म्हणा, ती कळंगूटच्या लोकांक केन्नाच सोडूंक ना. हांगासर प्रत्येक गांवांत 2-3 देवस्थानां आसतात. श्री शांतादुर्गा गिराम देवता हांगा मोठे उत्सव मोठ्या धबाक्यान आमी घडयता. प्रत्येक कडेन सोमार, मंगळार, बुधवार खंयचोच दीस ना की हांगा भजन जायना. प्रत्येक दिसा भजन जाता. एक भक्तिमय असं वातावरण कळंगूट गांवांत निर्माण जाता अजून पर्यंत. हांगासले आतां सगळे कार्यक्रम आसा, हे पळय सत्कार मुर्ती आसा ते कळंगूट गांवचे आसा. हांगा कार्यकर्ते आमचे बाल भजनी श्री शांतादुर्गा जांभळेश्वर बाल भजनी मंडळ हो सुद्दां हांगासर एक बरी संस्था, ल्हान भुरगे उबर येता. थोडक्यात सांगपाचें म्हणजे हांगासर कळंगूट हे कितें पर्यटन स्थळ हे जाल्ल्या कारणान ताका नाईलाजच आसा. पण आज हे चित्र आसा तें फक्त एकूच बाजू भायर गेल्ली आसा समाजान. पण एक आनी एक बाजू आसा, ही कळंगूट ही देवभूमी, धार्मीक वृत्ती ती अजूनय आमी कळंगूटचो लोक जोपासता. भजन कार्यक्रम सगळें आसा. आनी आयज आमकां एक ह्या शिष्य परिवारातर्फे एक संदी शांतादुर्गा संस्थान कळंगूट तशेंच आमचे जांभळेश्वर देवस्थान हांकां मेळ्ळी आनी आमी हो कार्यक्रम करता. फक्त इतकेच सांगता की कळंगूट हे फक्त पर्यटन मजा मारप न्हय, ही देवभूमी. देवभूमी सदांच देवभूमी आसतली. पंडित मारुती कुर्डीकर शिष्य परिवार श्री शांतादुर्गा संस्थान कळंगूट, कला व संस्कृती संचालनालय पणजी आणि श्री जांभळेश्वर देवस्थान कळंगूट यांच्या जोड पावलान हो कार्यक्रम येत्या 24 तारखेक हांगा संपन्न जातलो. त्याची एक प्रेस कॉन्फरन्स घेवपाक तुम्ही सगळे मिडियावाले, वार्ताहर, प्रतिनिधी हांगा जमिल्ले आणि त्याच बरोबर तुम्ही आमचे सगळे जे कितें आमी सांगलां ते सगळे मुद्दाम तुम्ही नोट केल्ले आसा. त्याबद्दल तुमच्या मनाकडून